हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आणि प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये. आता मी इथे प्रॅक्टिकल व्हिडिओ का म्हटलंय, आपण जे शिकलो आहे त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपल्याला इथे करायचं आहे. इट मीन्स वी विल टेक अ प्रॅक्टिस इन दिस व्हिडिओ. आज आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. आता प्रॅक्टिस कसली, तर आपला जो प्रिव्हियस व्हिडिओ होता विच वॉज डिपेंड ऑन शॅल अँड विल, शॅल विलचा वापर करून इंग्लिश कसं बोलायचं. फ्युचर टेन्ससाठी आपण शॅल विलचा वापर करतो. मग फ्युचरशी रिलेटेड इंग्लिश जर बोलायचं असेल तर ते कसं, आणि शॅल विल कुठे वापरायचा, कोणत्या प्रकारच्या सेंटेन्सेससाठी वापरायचा, हे आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, आपण इथे फक्त लेक्चर्स कंडक्ट करणार नाहीये, तर आपण त्याचं प्रॅक्टिकली वर्क सुद्धा करणार आहे. म्हणजेच इंग्लिश कसं बोलायचं, त्या टॉपिकचा यूज करून जास्तीत जास्त इंग्लिश कसं बोलता येईल हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सो त्याच टॉपिकशी रिलेटेड आज प्रॅक्टिस व्हिडिओ आहे. आज आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. मी काही मराठी सेंटेन्सेस बोलणार आहे आणि शंतनू ते सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहे. एवढं सोपं आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की हे जे सेंटेन्सेस आहे हे तुमच्या लाईफशी रिलेटेड आहे. म्हणजे जास्तीत जास्त हे सेंटेन्स आपण दिवसभरात यूज करतो. सो स्टे ट्यून्ड, स्टार्ट अवर प्रॅक्टिस. मी हे तुला उद्या पाठवेल. I shall post it to you tomorrow. आम्ही उद्या लंडन मध्ये असणार. We shall be in London tomorrow. ती आता आराम करेल. She will take rest now. मी मीटिंग अटेंड करेल. I will attend the meeting. तू परीक्षेत पास होणार. You will pass the exam. आजचा दिवस खूप सुंदर असणार. It will be a beautiful day. मी दरवाजा बंद करेल. I will close the door. तो त्याचा गृहपाठ पूर्ण करणार. He will finish his homework. ती इथे राहील. She will live here. पुढचं ऑलिम्पिक लंडन मध्ये असणार. The next Olympics will be in London. मी आज रात्री सिनेमाला जाणार. I will go to cinema tonight. ती तिच्या निकालाने आनंदी होणार. She will be happy with her exam results. मी उद्या दुबईला जाणार. I will go to Dubai tomorrow. उद्या पाऊस येणार. It will rain tomorrow. ते अंतिम तारीख संपायच्या आत प्रोजेक्ट पूर्ण करतील. They will finish the project before the deadline. तो पुढील महिन्यात नवीन नोकरी सुरू करणार. He will start new job from next month. पुढील वर्षी लग्न करणार. They will get married next year. ती पुढील वर्षी पदवीधर होणार. She will get graduated next year. माझी आई पुढील वर्षी रिटायर होणार. My mother will be retiring next year. आम्ही अडचणीवर मात करणार. We will overcome the problems. ती लवकरच डॉक्टर होणार. She will be a doctor soon. तुमचे मुलं देशाचं भविष्य असणार. Your children will be the future of this country. मी वर्तमानपत्र वाचणार. I will read the newspaper. ते 2 तासात इथे असणार. They will be here in 2 hours. थँक्यू. बघा, याच पद्धतीने जे डे टू डे लाईफ मधले जे सेंटेन्सेस आहेत ते इथे कंडक्ट केलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जर हा टॉपिक तुम्हाला प्रॅक्टिकली वर्क करायचं असेल, इंग्लिशमध्ये बोलायचं असेल, तर अशाच पद्धतीचे काही सेंटेन्सेस तुम्ही याच्यामध्ये ऍड करायचे आहे आणि ओरली त्याची प्रॅक्टिस करायची आहे. डॅम शुअर की हे जे टॉपिक आपण कंडक्ट केलं आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला लगेचच इंग्लिश बोलता येणार आहे. चला मला सांगा, प्रॅक्टिस व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.